नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण उपवासासाठी साबुदाणा आणि बटाट्याचं थालीपीठ करणार आहोत. तर चला त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. साहित्य नेहमीचंच खिचडी किंवा साबुदाणा वड्यासाठी लागणारं. साबुदाणा मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता. साबुदाणे स्वच्छ धुवून साबुदाणे बुडून वर थोडंसं पाणी राहील अशा पद्धतीने साबुदाणा भिजवला होता. त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे. हे आपल्याला खूप जास्त फाईन अशी पावडर करायची नाही आहे. अशा पद्धतीने दरदरीत असा कूट ठेवायचा आहे. त्यानंतर तूप घेतलेलं आहे, 2 उकडलेले बटाटे, जिरे घेतलेत आणि हिरवी मिरची. सर्वात आधी आपण हिरवी मिरची आणि जिरे हे कुटून घेणार आहोत. थोडेसे जिरे मी शिल्लक ठेवते, नंतर आपण जेव्हा थालीपीठाचं पीठ मळूया त्यामध्ये घालायला. आपलं मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे. मिरची आणि जिरे कुटून घेतलेले आहेत आपण. जाड किसणीने उकडलेले बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. मी दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत. आता आपण उरलेले सर्व जिन्नस यात घालून घेऊया. भिजलेला साबुदाणा घालायचा आहे. भाजलेले शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी ते घालायचं आहे. शिल्लक ठेवलेले जिरे घातलेत आणि मिरची आणि जिऱ्याचं वाटण घातलेलं आहे आणि सेंधव नमक. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. जेवढं छान पीठ मळलं जाईल तेवढे छान असे थालीपीठ छान आकार येतील, त्याला छान बाइंडिंग येईल. अशा पद्धतीने हाताच्या तळव्याने दाबत दाबत छान पीठ मळून घेतलेलं आहे मी. आता हाताला तूप लावायचं आहे, म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही. तर अशा पद्धतीने प्लास्टिकचे 2 पेपर घ्यायचे आहेत. त्या पेपरला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून थालीपीठ त्याला चिकटणार नाही. अशा पद्धतीने दोन्ही पेपरला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे. व्यवस्थित मळून घेऊन त्याला गोल असा आकार द्यायचा आहे. आणि मग बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने हळूवारपणे दाबत दाबत आपल्याला त्याला छान आकार द्यायचा आहे गोल गोल. वरून पेपर ठेवायचा आहे प्लास्टिक. आणि आता एका प्लेटच्या सहाय्याने दाब देऊन थालीपीठ मोठं करायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा जाड नाही, अशा पद्धतीने मध्यम आकाराचं थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे. तवा तापलेला आहे. तूप लावून घेऊया तव्याला. आणि थालीपीठ टाकताना प्लास्टिकवरून आधी हातावर थालीपीठ अलगद काढून घ्यायचं आहे आणि मगच ते तव्यावर टाकायचं आहे. साईडने थोडंसं तूप घालूया. आणि आता हे थालीपीठ छान दोन्ही साईडने मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे, नाहीतर मग ते करपेल आणि आतून कच्चं राहील. लो टू मीडियम अशा फ्लेमवर छान खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. आणखी एक थालीपीठ आपण करून बघूया. अशा पद्धतीने प्लेटने आपण दाबून त्याला आकार देणार आहोत. त्याच्या कडा व्यवस्थित करून घेऊया. थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम लो टू मीडियमच असली पाहिजे, म्हणजे छान रंग येतो थालीपीठाचा. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व थालीपीठ छान भाजून घेऊया. तर मग ही खमंग अशी उपवासाची थालीपीठ तुम्हाला कशी वाटली, तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.